आषाढी यात्रेमध्ये अहोरात्र भाविकांना दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा केली जाते। आपण आता बघू शकतो की विठ्ठलाला खरं तर गरम पाण्यानं आज स्नान घातलं जातं आहे। त्याचबरोबर 1 ते 4 या वेळेमध्ये विठ्ठलाचं दर्शन देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून विठ्ठलाला जो दुग्धाभिषेक असेल किंवा जो 11 ब्राह्मणांसाठी रुद्राभिषेक देखील या पिरियडमध्ये केला जातो। त्याचबरोबर गरम पाण्यानं संपूर्ण मंदिर देखील आज स्वच्छ धुतलं जातं, जेणेकरून विठ्ठलाला जो 15 दिवसामध्ये जो चिनवटा आलेला असतो तो घालवण्यासाठी खरं तर ही परंपरा खरं तर केलेली आहे। आपण आता बघू शकतो की विठ्ठलाला पहिल्यांदा खरं तर अंगाला तेल चोळण्यात आलेलं आहे, त्यानंतर गरम पाण्यानं देखील स्नान घालण्यात आलेलं आहे आणि येणारा प्रत्येक भाविक हा विठ्ठलाला खरं तर लिंबू आणि साखर विठ्ठलाच्या पायाला खरं तर चोळण्याची देखील परंपरा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। एकंदरीत आजपासून विठ्ठलाचे जे काही राजोपचार आहेत ते पूर्ववत आता केले जातात। आज जर आपण बघितलं तर देवाचा जे शेजघरामधला पलंग काढला होता तो पलंग देखील आता पुन्हा शेजघरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर देवाला थकवा येऊ नये म्हणून आषाढी यात्रेमध्ये लोड लावला जातो, तो लोड देखील आता खरं तर काढण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर विठ्ठलाचे जे काही राजोपचार आहेत ते आजपासून पुन्हा पूर्ववत केले जाणार आहेत। त्याचबरोबर आज संध्याकाळी जर आपण बघितलं तर विठ्ठलाला 17 प्रकारच्या वनस्पतीचा काढा बनवला जातो, त्याचा देखील नैवेद्य दाखवला जातो, जेणेकरून जो विठ्ठलाला कुठलाही जो त्रास होऊ नये हा यामागचा हेतू असतो। आजपासून देवाचे सर्व राजोपचार देखील सुरू झालेले आहेत आणि विठ्ठल आता पुन्हा एकदा भाविकांकरता आता दर्शन देण्याकरता उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।